नमस्कार. परीस फाउंडेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. चॉकलेट खाणं आणि प्रेमात पडणं. यात खरंच काही कनेक्शन आहे का? चला, शोधून काढूया. हो ना. आणि कधी विचार केलाय का की जेव्हा खूप स्ट्रेस असतो किंवा कोणाशी तरी भांडण होतं तेव्हा आपल्याला हमखास चॉकलेटच का आठवतं? व्हॅलेंटाईन डेला सुद्धा गुलाबासोबत चॉकलेटच का लागतं? या सगळ्यामागे एक जबरदस्त कारण आहे. आणि नाही, ही फक्त चॉकलेट कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाहीये. ह्यामागे आपल्या मेंदूचं आणि केमिस्ट्रीचं एक जबरदस्त लव्ह कनेक्शन आहे. चला तर मग आपल्या मेंदूचं हे गोड रहस्य उलगडूया. तर ह्या सगळ्या जादूच्या मागे आहे एक केमिकल ज्याचं नाव आहे फिनिलथिलामाइन. आता नाव जरा अवघड आहे म्हणून आपण त्याला सोप्या भाषेत PEA म्हणूया. हे आहे आपल्या ब्रेनमधलं लव्ह केमिकल. जेव्हा हे रिलीज होतं ना तेव्हा एकदम आनंदी आणि उत्साही वाटायला लागतं. आणि हो, ते जे म्हणतात ना की प्रेमात पडल्यावर पोटात फुलपाखरं उडतात, तो फील आठवतोय? ती जादू दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतल्या ह्याच PEA आणि डोपामाइनची कमाल आहे. आता खरी गंमत तर इथेच आहे. चॉकलेटमध्ये आणि खास करून डार्क चॉकलेटमध्ये हेच PEA नैसर्गिकरित्या खूप जास्त प्रमाणात असतं. मग होतं काय की जेव्हा आपण चॉकलेट खातो तेव्हा आपला मेंदू थोडासा कन्फ्यूज होतो. त्याला अक्षरशः वाटतं की आपण प्रेमात पडलोय. आणि त्याच केमिकल रिॲक्शनमुळे आपल्याला एकदम छान, आनंदी आणि सेफ वाटायला लागतं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण ही फक्त एक कल्पना नाहीये. ह्यामागे पक्कं सायन्स आहे. चला तर मग बघूया जगभरातलं रिसर्च काय सांगतं आणि आपल्या भारतीय लोकांसाठी हे कसं लागू होतं. एक खूप प्रसिद्ध अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत डॉक्टर हेलेन फिशर. त्या काय म्हणतात माहितीये की चॉकलेट खाल्ल्यावर फक्त लव्ह केमिकल PEA नाही तर एन्डॉर्फिनसुद्धा रिलीज होतात. एन्डॉर्फिन्स म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक पेनकिलर. यामुळे हार्टबीट्स थोडे वाढतात आणि आपल्याला एक हलकासा हाय जाणवतो. म्हणूनच काही सायकोलॉजिस्ट गमतीने याला लव्ह ड्रग असंही म्हणतात. आणि गंमत म्हणजे आपण हे सायन्स नकळतपणे आपल्या रोजच्या आयुष्यात वापरतो. बघा ना, पार्टनर रुसला की त्याला मनवण्यासाठी चॉकलेट दिलं जातं. हां, तर आता एक नियमच झालाय जणू. आणि हे सायंटिफिकली करेक्ट आहे, कारण यामुळे त्यांच्या ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. इतकंच नाही, तर PMSमध्ये होणारी चिडचिड कमी करण्यासाठी सुद्धा चॉकलेट एक नॅचरल मूड बूस्टर म्हणून जबरदस्त काम करतं. बरं, तर आता हे तर कळलं की चॉकलेट का आवडतं. पण याचा योग्य फायदा कसा घ्यायचा? म्हणजे आरोग्याला त्रास न होता याचा फायदा कसा करून घ्यावा? चला, काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप, नेहमी डार्क चॉकलेट निवडा. असं चॉकलेट ज्यात कमीत कमी 70% कोको असेल, कारण आपल्या मेंदूसाठी खरं औषध तेच आहे. आणि दुसरी गोष्ट, चॉकलेट कधीच घाईघाईत खाऊ नका. त्याचा एक छोटासा तुकडा जिभेवर ठेवा आणि तो हळूवारपणे विरघळू द्या. हा जो माइंडफुल अनुभव आहे ना, तो तुम्हाला खरंखुरं मानसिक समाधान देईल. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. चॉकलेट हा एक खूप छान तात्पुरता उपाय आहे, नक्कीच. पण आपल्या इमोशन्ससाठी जो लाँग टर्म सपोर्ट लागतो, त्यासाठी आपल्याला ह्याच्याही पुढे जाऊन विचार करावा लागेल. अगदी बरोबर. चॉकलेटला आपण एका तात्पुरत्या बँडेडसारखं समजू शकतो. ते थोडा वेळ आराम नक्की देतं, पण डिप्रेशन किंवा एकटेपणासारख्या खोल जखमांवर तो काही कायमचा उपाय नाही. कारण खरा आधार जो जास्त काळ टिकतो तो आहे मानवी संवाद. जेव्हा आपण आपल्या माणसांशी बोलतो, त्यांना मिठी मारतो, तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन तयार होतं. याला कडल हॉर्मोन असंही म्हणतात. आणि चॉकलेटमधून मिळणाऱ्या PEA पेक्षा याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त स्ट्रॉंग आणि जास्त काळ टिकणारा असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर चॉकलेट हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक छोटंसं प्रेमाचं पाकिट आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कधी लो वाटेल ना, तेव्हा स्वतःला एक छानसं डार्क चॉकलेट नक्की गिफ्ट करा. विश्वास ठेवा, तुमचा मेंदू तुम्हाला आतून एक उबदार मिठी नक्कीच मारेल. हे होते मनाचे खेळ. याबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल अजून काही बोलायचं असेल तर तुम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. परीस फाउंडेशनचं हे खास विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.